पालघरमध्ये औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीला आग लागलेली आहे। सायबर लाईफ सायन्सेस कंपनीला ही आग लागलेली आहे। घटनास्थळी अग्निशमन दलाची एक गाडी दाखल झाली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। पालघरमध्ये औषध निर्मिती करणाऱ्या या कंपनीला भीषण आग लागलेली आहे। सफायर लाईफ सायन्सेस असं या कंपनीचं नाव आहे। या कंपनीला भीषण आग लागलेली आहे। या ठिकाणी घटनास्थळी अग्निशमन दलाची एक गाडी दाखल झाल्याची माहिती मिळतेय। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या त्या ठिकाणी सुरू आहेत। पालघर येथील ही घटना आहे। एका औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीला ही भीषण आग लागलेली आहे। ही भीषण आग तुम्ही या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतायत। सगळीकडे धुराचे लोट पसरल्याचं दृश्य तुम्ही एनडीटीव्ही मराठीवर पाहू शकतायत। सफायर लाईफ सायन्सेस असं या कंपनीचं नाव आहे। कंपनीला भीषण आग लागलेली आहे। तर घटनास्थळी अग्निशमन दलाची एक गाडी दाखल झालेली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। या घटनेत किती जणांना दुखापत झालेली आहे अद्याप या संदर्भात काही अपडेट मिळालेली नाहीये। घटनास्थळी सध्या अग्निशमन दलाची एक गाडी दाखल झाल्याची माहिती मिळतेय। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाच्या कामगारांकडून सध्या प्रयत्न सुरू आहेत। सफायर लाईफ सायन्सेस असं या आग लागलेल्या कंपनीचं नाव आहे। पालघरमध्ये ही औषध निर्मिती करणारी कंपनी आहे। घटनास्थळी सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। या संदर्भात अधिकचे अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज सातवी। मनोज, अग्निशमन दलाची त्या ठिकाणी गाडी दाखल झालेली आहे। सध्या किती परिस्थिती नियंत्रणात आहे? काय सध्याची परिस्थिती तिथे? किरण, पालघर औद्योगिक वसाहतीमधील ही औषध निर्मिती करणारी सफायर लाईफ सायन्स कंपनी आहे आणि या कंपनीत जी आग लागलेली आहे ती वाढतच चाललेली आहे। आगीचं जे स्वरूप आहे ते वाढत चाललेलं आहे आणि या कंपनीच्या आजूबाजूला हे अतिक्रमण असल्यामुळं आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जे जवान आहेत त्यांना मोठ्या अडचणी येत आहेत आणि ही कंपनी याच्यात केमिकल सदृश्य स्फोट होत आहे। त्याच्यामुळं जे अग्निशमन दलाचे जवान आहेत ते देखील त्यांना देखील मोठी काळजी घ्यावी लागते। या कंपनीत आता आग लागल्यानंतर स्फोट व्हायला लागला, त्यामुळं परिसरातील नागरिकांमध्ये जरा भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या इथूनच पालघर आणि बोईसरला जोडणारा रस्ता देखील बाजूने जातोय, त्यामुळं वाहतुकीवर देखील याचा मोठा परिणाम झालेला आहे। सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पालघर नगर परिषदेकडे सध्या एकच अग्निशमन दलाची गाडी आहे आणि आता दुसऱ्या गाड्या बोईसर MIDC मधून अग्निशमन दलाच्या गाड्या मागवलेल्या आहेत। मात्र पालघर जिल्ह्याचं मुख्यालय असताना देखील या ठिकाणी केवळ एकच अग्निशमन दलाची गाडी आहे। त्यामुळं अशा घटना जेव्हा घडतात आगीसारख्या, तेव्हा आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे। सध्याची परिस्थिती ही जी आहे या आगीवर नियंत्रण करण्यासाठी अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते शर्थीचे प्रयत्न करत आहेत। मात्र कंपनीत जे स्फोट होत आहेत त्याच्यामुळं सावधगिरी बाळगूनच हे आग विझवण्याचं काम सुरू आहे। अगदीच धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।